यावज्जीवम्पि च बालो पंडितं पय्यारुपासते न सो धम्मं विजानाति दब्बेषु परसं यथा। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सुविख्यात सद्धम्म तथागतांचा पवित्र भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा सर्वच रत्नांना त्रिबार अभिवादन। सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थनगर हडको N12 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण जो वर्षाभासकालीन धम्म अभ्यासासाठी ग्रंथ निवडलेला आहे, आपल्या रोजच्या दैनंदिनीमध्ये त्या ग्रंथाचं नाव आहे धम्मपद गाथा आणि कथा। या धम्मपदातील 64 क्रमांकाची एक गाथा आपण पाहणार आहोत आणि त्या गाथेच्या संदर्भामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी दिलेला महत्त्वपूर्ण असा उपदेश आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ही 64 क्रमांकाची गाथा किंवा या गाथेवरील उपदेश तथागत सम्यक संबुद्धांनी श्रावस्तीला दिलेला आहे, जेतवनात दिलेला आहे। आपण आतापर्यंत किंवा याच्याही पुढे धम्मपदातल्या गाथा आणि कथा बघत असताना तथागत सम्यक संबुद्ध जेतवनात आहेत असं आपण वारंवार ऐकलेलं आहे, ऐकणार आहोत। कारण तथागत जवळजवळ 25 वर्षाभास तथागतांचे हे श्रावस्तीतले आहेत। म्हणजे आयुष्यामध्ये त्यांनी 45 वर्षाभास केले, त्यातले 25 वर्षाभास हे श्रावस्तीतले आहेत, म्हणजे इतर ठिकाणी फक्त 20 वर्षाभास आहेत। तेव्हा आजचा उपदेश देत असताना किंवा धम्मपदातील 64 क्रमांकाच्या गाथेचा उपदेश देत असताना तथागत सम्यक संबुद्ध जेतवनात आहे। जेतवनात जिथे स्थविर भिक्खूंचे आसन ठेवलेले होते त्या आसनावरती एक स्थविर भिक्खू जाऊन बसला। कुठली घटना आहे? जेतवनातली। श्रावस्ती अनाथ पिंडकाचं जेतवन, त्या विहाराचं नाव आहे जेतवन अनाथ पिंडक बुद्ध विहार। स्थविरांच्या बसण्याच्या आसनावरती, जिथे स्थविर लोकांचं बसण्याचं आसन होतं त्या आसनावरती उदाई नावाचे स्थविर जाऊन बसलेत आणि तिथे बसल्यानंतर त्या विहारामध्ये येणाऱ्या आगंतुक भिक्खूंच्या ते नजरेस पडले। बुद्ध जास्त वेळ तिथे राहिल्या कारणाने येणारे जाणारे आगंतुक उपासक उपासिका जास्तीत जास्त श्रावस्तीमध्ये जेतवनातच यायचे। आगंतुक म्हणजे तिथं न राहणारे पण येणारे जाणारे। काही अडचणी वगैरे आल्या धम्माच्या संदर्भामध्ये तर ते त्याची विचारपूस करण्यासाठी किंवा तसं ज्ञान घेण्यासाठी ते सातत्याने ये जा करायचे। तर अशाच वेळेस एकदा काही भिक्खू, आगंतुक भिक्खू जेतवनात आले आणि तेही स्थविर होते, सिनेरिटीने तेही मोठे होते। मग जिथे हे उदाई नावाचे स्थविर बसलेले होते त्या आसनाच्या आजूबाजूला येऊन तेही स्थविर बसले आणि त्यांच्या मनात असा विचार आला की हे उदाई स्थविर जे आहेत, ज्यांचं नाव आहे उदाई आणि ते स्थविर आहेत, तर या उदाई नावाच्या स्थविराला त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं, या स्थविराला असं वाटलं, बाकीच्या येणाऱ्या स्थविरांना असं वाटलं की आता हे उदाई स्थविर जे आहेत ते साधे सोधे नाहीत, बुद्धांच्या सहवासातले आहेत, बुद्धाच्या मागे मागे फिरणारे आहेत किंवा बुद्ध ज्या ज्या ठिकाणी गेलेत तिथे ते जाणारे आहेत किंवा इथलेच ते जेतवनातलेच आहेत। म्हणजे सहवास यांना कोणाचा जास्त आहे? तथागतांचा सहवास जास्त आहे ना, जेतवनातच राहत आहेत।
बुद्ध किती वर्षापासून जत्वनात आहेत? 25 वर्षापासून जत्वनात आहेत. मग उदाईला सगळ्यात जास्त सहवास कोणाचा आहे? भगवंताचा सहवास आहे. मग त्यांनी असा विचार केला, आगंतुक भिक्षूंनी, येणाऱ्या भिक्षूंनी, की यांना सर्वाधिक जास्त सहवास हा तथागत सम्यक संबुद्धांचा आहे, म्हणजे हा भिक्खू ज्ञानी असेल, किंवा धम्माच्या बाबतीमध्ये, धम्माच्या अभ्यासामध्ये हा भिक्खू कसा असेल? श्रेष्ठ असेल. आपण म्हणत नाही का की चांगल्या लोकात राहणारा चांगला आणि वाईट लोकात राहिला वांगला. पण असंच असते का? वाईटात पण चांगले असतात आणि चांगल्यात पण वाईट असतात. सज्जनात पण चोर असतात आणि चोरात पण सज्जन असतात. सामाजिक अनुभव आहे ना. तर या पद्धतीनं यांना असं वाटलं आगंतुक भिक्षूंना की नाही, जेतवनात राहतात तर भगवंताचा सहवास आहे, आणि भगवंताच्या सहवासात असल्या कारणाने साधा सुद्धा भिक्षू नसेल. यांनी धम्माच्या संदर्भात त्यांना काही प्रश्न विचारले. धम्माच्या संदर्भात त्यांना काही प्रश्न विचारले, म्हणजे धम्म म्हणजे काय, धम्माला अंगीकार कसं करायला पाहिजे, स्कंद म्हणजे काय, उपादान म्हणजे काय, सळायतन म्हणजे काय, अशा पद्धतीने त्यांना प्रश्न विचारले. पण त्या एकाही प्रश्नाचं उत्तर या उदाई नावाच्या स्थविराला मात्र देता आलं नाही. मग त्यांनी विचार केला आणि ते आश्चर्यात पडले. त्यांना आश्चर्य वाटलं की उदाई भिक्खू जे आहेत ते साध्या सुध्या भिक्खूच्या सहवासात नाहीत, तर देव आणि मनुष्याचे जे शास्त्र आहेत त्या भगवंताच्या सहवासात आहेत. पण यांना एकाही प्रश्नाचं उत्तर येत नाही. असं कसं काय? असे बरेच भिक्खू आपण याच्या अगोदर पाहिलेले आहेत, है ना. असे बरेच भिक्खू. आता 2 दिवसाच्या कथेमध्ये आपण महाकाश्यपाचे 2 सामनेर पाहिले. एक सामनेर चांगला होता आणि दुसरा म्हणजे खतरनाकच होता त्याचा कार्यक्रम. त्याच्या अगोदर एक भिक्खू आपण एका कथेमध्ये असे पाहिले होते, पटिशन नावाचे. 500 अरंत भिक्षू शिकवायला यायचे, पण पटिशनाला एक गाथा पाठ होत नव्हती. असे भिक्खू होते. तर इथे एक महत्वाची गोष्ट समजण्यासाठी आहे आपल्या सर्वांसाठी, की ज्या लोकांना धम्म बोलता येत नाही म्हणजे ते धम्मवान नाहीत असं म्हणायचं नाही. आता तुम्ही श्रद्धावान आहात. जर मी म्हटलं तुम्हाला सगळ्यांनाच की मी आतापर्यंत शिकवलं त्यातली एखादी तुम्ही कथा सांगा, मग तुम्हाला ती सांगता येणार नाही. म्हणजे तुम्ही धम्मधर नाहीत का? आहात. धम्मधर आहात ना, बरोबर आहे ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तथागत सम्यक संबुद्धांच्या सहवासात असलेला उदाई स्थवीर हा जरी तथागताच्या सर्वाधिक सहवासात राहिला तरी त्याला त्या प्रश्नाची उत्तरं देता येत नव्हती, बोलता येत नव्हतं. काही काही लोकांना लिहिता खूप छान येते, पण बोलता येत नाही, भावना व्यक्त करता येत नाहीत, भाषण ठोकता येत नाही. काही काही लोकांना भाषण ठोकता येत नाही पण लिहितातले भारी. अशा गोष्टी आहेत ना. पण हे दोन्ही लोक समाजात पाहिजेतच. समाजाचा समतोल ठेवण्यासाठी चांगले लोक पाहिजे, वांगले लोक पाहिजे. ज्या समाजात सर्वाधिक चांगले लोक तो समाज पुढे जातो, ज्या समाजात वांगले लोक ते समाज पुढे जात नाही बिचारा. तर या अर्थाने जेव्हा इथे या उदाई नावाच्या स्थविराला त्या आगंतुक भिक्षूंनी प्रश्न विचारला, पण त्यांना एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. तर त्यांनी विचार केला की यार याचा काय फायदा आहे. भगवंताच्या सहवासात आहे हा भिक्खू, भगवंताच्या सहवासात आहे, पण यांना काही सांगता आलं नाही, यांना काही उत्तर देता आलं नाही. आणि मग ते सर्वच्या सर्वजण नाराज झाले. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर भेटले नाही, ते नाराज झाले. नाराज झाल्यानंतर ते तिथून निघून गेले. त्यांनी एकही उत्तर दिलं नाही. आणि उदाई स्थविरांनी ज्या पद्धतीने विचारलेले प्रश्न होते, धम्म, स्कंद, सळायतन, यातलं कुठलंही उत्तर त्यांना देता आलं नाही. ही बाब तथागत सम्यक संबुद्धांना समजली. जेव्हा तथागतांना ही बाब समजली तेव्हा जेतवनातच या बाबीवरती सर्वांच्या समोर तथागत सम्यक संबुद्धांनी चर्चा केली. चर्चा केली म्हणजे धम्म प्रवचन दिलं. आता कोणालाच उत्तर येत नसतील तर आपण तक्रार कुठे करतो? समजा शाळेमध्ये आपलं पोरगं जर आपण रोज शाळेत पाठवू लागलो
त्याच्या मायबापाने त्याला जर काही प्रश्न विचारले आणि त्याला जर उत्तरच आली नाही तर आपण कुणाला तक्रार करतो? त्याच्या क्लास टीचरला, वर्ग शिक्षकाला. सर्वसाधारण शिक्षक वेगळे आहेत, वर्ग शिक्षक म्हणजे त्याच्या वर्गाचा शिक्षक असतोय, की त्या वर्गात किती मुलं आहेत, कोण हुशार आहे, काय आहे, असं तसं क्लास टीचर म्हणतात त्याला. आणि त्या क्लास टीचरनं जर ऐकलं नाही तर मग आपण कुठे जातो? प्रिन्सिपल जवळ. प्रिन्सिपलनं नाही ऐकलं तर आपण कुठे जातो? त्या संस्थेच्या चेअरमनकडे जातो, अध्यक्षाकडे जातो. इथले चेअरमन कोण आहेत? भगवंत आहेत ना, भगवंत आहेत ना, सम्यक संबुद्ध आहेत. तर कोणाकडूनच या प्रश्नाची उत्तर येत नव्हती किंवा उदाई स्थविराला त्या प्रश्नाची उत्तर देता आले नाहीत. मग ही बाब भगवंताकडे गेले आणि भगवंताने तेव्हा सांगितलं. भगवंत म्हणतात की जो उपदेश या गाथेमध्ये आहे, भगवंत असं म्हणतात की रोज दररोज चमचा जो आहे तो भोजनाच्या अवतीभोवती असतो. चमचा पळी है ना, वरणात असतो किंवा भोजनाच्या अवतीभोवतीच असतो ना तो. चमचा कुठे ठेवतो आपण? भोजनाच्या बाजूलाच, किंवा जिथे भोजन बनते, बनलेलं भोजन तिथे. आणि हा चमचा, या चमच्याला जर तुम्ही म्हटलं की बाबा डाळ कशी झाली रे, पिठलं कसं झालं रे, वरण कसं झालं रे, तर हा चमचा तुम्हाला काही सांगू शकत नाही. तर या अर्थाने तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की सज्जनांचा सहवास खूप चांगला आहे. सज्जन लोकांचा सहवास खूप चांगला आहे. सद्गुरूंचा सहवास खूप चांगला आहे. श्रमणांचा सहवास खूप चांगला आहे. श्रमण म्हणजे भंते, भिक्खू, स्थवीर, महास्थवीर. श्रमणांचा सहवास खूप चांगला आहे. पण या सहवासात राहून जर कोणाला काही शिकता आलं नाही तर समजायचं की तो चमचा आहे. चमचा म्हणजे जो वर्णातच आहे, वर्णातच आहे, पण मरेपर्यंत चमचा कुठं मरणार आहे? समजा खराब होईपर्यंत चमचा कुठं राहणार आहे? वर्णातच राहणार आहे. पण जरी तो वर्णातच राहिला 24 तास तरी त्याला त्याची चव समजत नाही. चमचा वर्णात टाकून त्यातले थोडेसे थेंब आपल्या हातावर टाकावं लागतात आणि मग ते जिभेनं चाखावं लागते. तेव्हा वरण कसं झालं हे आम्हाला कोण सांगते? जीभ सांगते. चमचा सांगते का? अजिबात चमचा सांगत नाही. आणि म्हणून या पद्धतीनं तथागत सम्यक संबुद्धाने तिथे सांगितलं की कितीही सज्जनाच्या, आता बुद्ध कोण आहेत? भगवंत आहेत, सज्जन आहेत ना, देव आणि मनुष्याचे शास्त्र आहेत. समग्र मानव जातीच्या दुःखासंदर्भातला एक एक प्रश्नाचं उत्तर तिथे आहे आणि सर्वांना ते समान प्रमाणामध्ये शिकू लागलेत. पण तरीही उदाई स्थविराला त्या प्रश्नाची उत्तरं देता आली नाहीत. याचा अर्थ शिकवणारा असेल, शिकवणारा कितीही चांगला असला पण अज्ञानी, इथे अज्ञानी म्हटलेलं आहे, त्याला मूर्ख म्हटलेलं आहे. आपण मूर्खाचाच वर्ग पाहू लागलोय. आपला जो वर्ग सुरू झालेला आहे मूर्खांचा वर्ग सुरू आहे. बालवर्ग म्हणतात त्याला. म्हणजे याचा अर्थ धम्माला न जाणणारा, धम्माचा अभ्यास न करणारा, धम्माला न ऐकणारा किंवा धम्म कार्यात वेळ न देणारा, याला म्हटलेलं आहे मूर्ख. मराठीत मूर्ख, त्या काळी बाल म्हणायचे त्याला, बालंग. तर या अर्थाने की जरी कितीही विद्वान लोकांच्या सहवासात कोणी राहत असेल आणि त्याला जर त्या धर्माची गोडी चाकता आली नाही तर तो व्यक्ती कसा आहे? तो वर्णातल्या चमच्याप्रमाणे आहे. कारण वर्णातल्या स्वादानुसार किंवा वर्णाचा स्वाद त्या चमच्याला येत नाही, तो तशा पद्धतीनं आहे. आणि मग असे उदाहरण आपण हजार वेळेस समाजात पाहतो. हजार वेळेस आपण समाजात पाहतो की एखाद्या माणसाला कितीही समजण्याचा प्रयत्न करा, तो बिचारा काही ऐकत नाही, ती बिचारी काही ऐकत नाही. तर अशा लोकांच्या तोंडाला तोंड लावू नये, डोक्याला डोकं लावू नये. आपण काय करायचं आहे? अशा लोकांपासून जरा दूर राहण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आमच्या मनाची अवस्था खराब होता कामा नये. है ना? एक वेळ अशी की त्या व्यक्तीला त्याचं जीवन समजेल आणि जेव्हा त्याचं जीवन त्या व्यक्तीला समजेल तो व्यक्ती तुमच्या पायात येऊन पडून तुमची माफी मागेल. अशी हजारो उदाहरणं आहेत, अशी हजारो उदाहरणं आहेत. पण कोण येईल की ज्याला धम्म समजेल तो येईल, पण तो धम्माच्या बाहेर बाहेर चालला तो येणार नाही. हा तो देवदत्त असेल तर मग काय फरक पडत नाही बघा.
आहे ना. माणसातला देवदत्त, माणसातली देवदत्ती. जर असेल तर काही फरक बाईतली देवदत्ती जर असेल तर मग काही फरक पडत नाही. पण आपण मंगल मैत्री करू शकतो ना. दुसरं काय आपल्याकडे? दुसरं काय आहे आपल्याकडे? अजिबात दुसरं काही नाही आपल्याकडे. आपण फक्त सुखी हो. दिलीबाई शिवी तूही सुखी हो, मंगल होई तो. दुसरी शिवी त्या नवऱ्याचं मंगल हो. तिसरी शिवी त्या लेकराचं मंगल हो. मंगल हो म्हणत राहायचं. तर या अर्थाने तथागत सम्यक संबुद्धाने सांगितलं की आमचा सहवास कोणासोबत आहे, आम्ही कोणत्या लोकांसोबत राहतोय है ना. तर या लोकांतले चांगुलपणा आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण मेलेल्या माणसाविषयी एक जलदान विधी करत असतो. जिवंत माणसाविषयी आपण जलदान विधी करतो का? नाही करत. जिवंत माणसाची आपण जलदान विधी करत नाही. काही काही बहादर आहेत समाजात की मायबाप जिवंत असताना सुद्धा ते जलदान विधी करतात, आहे ना. ते पागल आहेत, या अर्थाने ते मूर्ख आहेत, ते बाल आहेत. पण जलदान विधी याचा अर्थ काय की माझ्या परिवारातला गेलेल्या माणसाच्या पुण्य स्मृतीप्रित्यर्थ त्याच्या सद्गुणांची पूजा करणे, याला म्हटलेलं आहे जलदान विधी. किंवा तो गेल्यानंतर माझ्या हातून जे काही दान कर्म दान पुण्य होणार आहे ते दान पुण्य त्याच्या सुगतीसाठी समर्पित करणे, याला म्हटलेलं आहे जलदान विधी. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आम्ही सातत्याने एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुम्ही ज्याच्यासोबत राहताय, तुम्ही जिच्यासोबत राहताय, तर त्या प्रत्येक माणसाच्या, त्या प्रत्येक बाईच्या चांगुलपणातल्या काही ना काहीतरी गोष्टी आम्ही कलेक्ट केल्या पाहिजे. आणि जर चांगुलपणा जर आम्ही कलेक्ट करू लागलो, जमा करू लागलो, समजून घेऊ लागलो, तर तेवढ्याने तुम्ही कोण आहात? बुद्धिमान आहात. तेवढ्याने तुम्ही बुद्धिमान आहात. मागे तुम्हाला एक कथा सांगितली होती, ती मराठी बोलणारी बाई आणि हिंदी बोलणारी बाई, ती काय म्हणते? जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. मग जर असं असेल तर मग काय फायदा होणार आहे? नाही. वायफळ चर्चेमध्ये आपला वेळ गेला नाही पाहिजे. धम्माच्याच गोष्टी करा. धम्माच्या जमत नसेल तर चांगल्या गोष्टी करा. चांगलं जमत असेल तर मौन राहा. तीनच पर्याय, दुसरा पर्याय नाही. कारण या अर्थाने सज्जनांच्या सहवासामध्ये जेव्हा आम्ही येतो तेव्हा सज्जनांचे सद्गुण आम्ही कलेक्ट केले पाहिजे, सज्जनांचे सद्गुण घेतले पाहिजे. आणि जर सज्जनांच्या सोबत सज्जन गेला तर त्यांची चर्चाच होईल. दुर्जनांसोबत दुर्जन गेला तर त्यांची चर्चा होईल का? समजा चोरासोबत चोर गेल्यानंतर चोरीच करेल ना. आणि पुस्तक वाचणाऱ्या माणसाच्या पंक्तीत दुसरा जर आला तर पुस्तक वाचेल. मग ही संगती जी आहे, बुद्ध म्हणतात की आम्ही आमची संगती निवडली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. सद्गुण करणाऱ्या माणसाची संगती ही चांगली आहे. सद्गुण तुम्हाला सांगायची गरज नाही. सद्गुण म्हणजे काय है ना? चांगलं ऐकणे, चांगलं बोलणे, चांगलं राहणे आणि बुद्ध विहारात येणे, धम्म श्रवण करणे सद्गुण आहे. तर सद्गुणांची संगती ही चांगली आहे. सद्गुरूंची संगती ही चांगली आहे. श्रामणेर, भंते, भिक्खू, थेरो, महाथेरो, श्रमणांची संगती कशी आहे? ही चांगली आहे. आणि म्हणून चांगुलपणा घेऊन आमच्या मनाला चांगलं करण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न केला पाहिजे. असा उपदेश त्यावेळी त्या काळी तथागत सम्यक संबुद्धांनी सर्व भिक्खूंना त्या ठिकाणी दिला. आणि उपदेश देताना तथागत सम्यक संबुद्ध धम्मपद गाथा क्रमांक 64 त्या सर्व भिक्खूंच्या कल्याणासाठी या ठिकाणी सांगतात. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, याव जीवंपी च बालो पंडितं पय्यरूपासति न सो धम्मं विजानाति दब्बे सुपरसं यथा. अर्थ, मूर्ख माणूस जरी जीवनभर विद्वानाच्या संगतीत राहिला तरी ज्याप्रमाणे पळी आमटीची चव समजू शकत नाही त्याप्रमाणे तो सद्धर्म जाणून घेऊ शकत नाही. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपण धम्मपदातील या 64 क्रमांकाच्या कथेचा आणि गाथेचा अर्थ समजून घेऊन
आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं धम्म समजून घ्यावा, समजलेला धम्म आपण आचरणामध्ये आणावा आणि खूप चांगल्या पद्धतीनं जीवनामध्ये सुख प्राप्त करून घ्यावं. या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो. या सत्यवचनाच्या आधारे आपल्या सर्वांना सुखाची प्राप्ती हो. अशा प्रकारची मंगल मैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करून विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व उपासक उपासिकांसाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री, खूप खूप मंगल मैत्री.